जानूने जयंत विरुद्ध असा काही केला प्लॅन की जयंतची लागली वाट आणि अतिरेक नीलांबरीला पडला महागात. नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. जानू आता लॅपटॉपमध्ये बघत असते, कारण विश्वाने पण घरामध्ये कॅमेरे लावलेले असतात. त्यामुळे नक्की काय घडलं हे जानूला बघायला मिळतं. जयंत सुरा घेतो, स्वतःचा हात कापतो आणि जानूला गोळ्या देतो. हे सगळेच बघितल्यानंतर जानू आता पेनड्राईव्ह काढते आणि म्हणते, जयंत आता तुझा खेळ खाल्लास. आत्तापर्यंत तू मला दिलेल्या त्रासाचा, छळाचा सगळा हिशोब चुकता करणारे मी, आणि हा पुरावा मिळवण्यासाठी मी आणि विश्वाने खूप काही सहन केलं आहे. तेवढेच जयंत म्हणतो जानू आणि पेनड्राईव्हकडे बघत असतो. आता जानू पटकन तो लपवते. नीलांबरी जाते. काही बायका म्हणतात, काय झालं ताई, तुम्ही असं का मेसेज केला आणि भिशी का कॅन्सल होते? नीलांबरी म्हणते, भिशी कॅन्सल होते हा मेसेज तुमच्यापर्यंत लगेच पोचला ना, बाकी इतके मेसेज करते ते नाही पोचत का तुमच्यापर्यंत? ते आजूबाजूला काय घडतं ना नीट बघा. ते फोनवर रील बघण्यापेक्षा ना बातम्या पण बघा. 50भर बातम्या तर आमच्याच घराबाबतीत असतील. मीडियाने ना मुद्दा उचलून घेतला आणि तुम्ही फक्त झोपाच काढतायत. ती बाई म्हणते, बातम्या बघायला वेळ कुठे आहे? इथे दिवस संपतो पण कामच संपत नाही. नीलांबरी म्हणते, इथे समाज संपायची वेळ आली आणि तुम्हाला कामाचं पडलंय. भावना जर चुकून नगराध्यक्ष झाली ना तिला काय फरक नाही पडणार, पण तुमचा त्रास वाढेल. तुमच्या पुरींचे संसार, आयुष्य सगळं उद्ध्वस्त होईल. ती भावना काय माझ्या बघत राहील, उलट तुम्हाला पश्चाताप होईल. आपण अशी राजकारणी का निवडली? राजकारणी काय राहतात मालात, त्याची किंमत कुणाला मोजावी लागते? सर्वसामान्याला. आता लवकरात लवकर बघा तुम्ही काय करायचं ते. ती बाई म्हणते, अहो पण भावना ताई पण गाडेपाटलांच्याच सुनबाई आहेत ना. आता नीलांबरी खूप भडकवण्याचा प्रयत्न करते, पण ती बाई काय ऐकत नाही. नीलांबरी म्हणते, मावशी अहो तिने सख्या नंदीला नाही सोडलं म्हणून तुम्हाला ओरडून ओरडून सांगते, हा काय साधासुद्धा प्रकार नाहीये. नीलांबरी त्या बायकांना खूप भडकवते, एवढं की तुमच्या मुलींचेही लग्न होणार नाही. इकडे लक्ष्मी आणि विनाच्या सगळ्या ऑर्डर कॅन्सल होतात. जेव्हा दोघं नवरा बायको ऑर्डर घ्यायला येतात आणि त्यांना तिथे सिंचना दिसते, ते म्हणतात, आम्हाला माहीत होतं ही तुमची सून आहे, पण वाटलं नव्हतं तुम्ही तिला घरात घ्याल. लक्ष्मी आणि विना खूप समजायचा प्रयत्न करतात, पण ते काय ऐकत नाही. आता लक्ष्मीच्या काय वँकीच्या ऑर्डर कॅन्सल होतात. यामुळे सिंचनाला खूप रडायला येतं. इकडे संपत गाडे पाटील म्हणतात, परिस्थिती एवढी हाताबाहेर गेली ना, यावर्षी आपल्याला निवडणूक लढता येईल की नाही ते पण सांगता येत नाही. सिद्धू म्हणतो, पप्पा असं काही होणार नाही, आपली पार्टी लढणार पण आणि भावना जिंकून पण येणार. आजी म्हणते, काय रे सिद्धिराज, कशी निवडून येणार रे? मला असं वाटतं सिद्धू आता तू ह्यामध्ये पडू नकोस. तुझ्या बायकोने जे काही गुण उधळले ना ते आम्ही सगळे बघितलेत. अजून तू आता बायकोची बाजू सावरायला जाशील आणि कार्यकर्ते अजून रागवतील. सिद्धू म्हणतो, अरे आजी तू तर अशी बोलते की यामध्ये भावनाचीच चूक आहे. मी सांगतो ना यामध्ये भावनाची काही चूक नाही आहे. आजी म्हणते, नाही बाबा तिचं काही चुकलं नाही. हात जोडत म्हणते, सगळी चूक आमचीच झालेली आहे. तिला आम्ही उमेदवारी दिली हे तर आमचं चुकलं. त्या दिवशी आम्ही तुला विरोध केला असता तर हे आज घडलं नसतं. सिद्धू म्हणतो, बाद झालं आजी, विनाकारण तुम्ही भावनावर आरोप करताय. आजी म्हणते, हो ना, आता खरं काय घडलं हे तू सांग. दोघांचा वाद चालू असतो तेवढेच संपतरावचा फोन येतो. ते म्हणतात, तुम्ही दोघं गप्प बसा. आदिराजला म्हणतात, जा त्यांना घेऊन ये. सिद्धू म्हणतो, पप्पा कोण आलंय? तो सांगतो, आपल्या पार्टीच्या आघाडीच्या महिला. त्यात येतात. आजी म्हणते, या 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 बसा बसा, काही चहा कॉफी घेणार आहे की नाही? ती बाई म्हणते, नको नको आम्हाला काहीच नको आहे. अहो चहा कॉफी सोडा, तुमच्या घरचं पाणी पिण्याची सुद्धा इच्छा नाही आमची. आजी म्हणते, अहो तुम्ही पहिले शांत व्हा, आम्ही या सगळ्याचा पाठपुरावा करतोय. ती बाई म्हणते, कशाला पाहिजे पाठपुरावा, सगळं उघड उघड आहे. भावना ते असं वागतील असं आम्हाला कधी वाटलं पण नव्हतं. सिद्धू म्हणतो, अहो भावना पूर्णपणे निर्दोष आहे, थोडे दिवस द्या ना, मी सगळे पुरावे तुमच्यासमोर मांडतो. ती म्हणते, ठीक आहे, मग ते पुरावे आमच्याकडे आले की आम्ही भावनाताईचा प्रचार करू, पण तोपर्यंत ह्या पक्षाला आमच्याकडून कोणतंही सहकार्य मिळणार नाही. ते आता नारेच देत जातात. भावना, गाडी पाटील, हाय हाय. सिद्धू जायला लागतो. आजी म्हणते, थांब सिद्धू. तो तर अगं पण आजी. ती म्हणते, अरे बाहेर सगळे चिडलेले आहेत आणि तुझ्या बोलण्याने अजून वातावरण चिघळेल. हिने आपलं तोंड काळं करून घेतलंय, आता काय तुला तुझं तोंड काळं करून घ्यायचंय? आता सिद्धू खूप समजायचा प्रयत्न करते, पण आजी काय ऐकत नाही. जयंत म्हणतो, जानू तुला जर वेळ असेल तर आपण क्विक कॉफी ब्रेक घेऊया. ते आय एम सॉरी जयंत सर, पण खरंच मला खूप कामं आहेत. तो म्हणतो, ओके, आणि निघून जातो. जानू म्हणते, बी रेडी मिस्टर कानिटकर, तो माझ्यासोबत वेळ घालवण्यासाठी प्रयत्न करतोय, पण मी मात्र तुला बर्बाद करण्याची वाट बघते. लक्ष्मी कॉफी घेऊन येते आणि म्हणते, सिंचना कॉफी घे. पण सिंचनाला स्वतःची खूप लाज वाटत असते. ती म्हणते, आई तुम्ही एवढ्या मेहनतीने हा बिझनेस उभा केला. तिकडे सिद्धू आणि भावना पण
किती मेहनतीने लढतायत आणि माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतोय. माझ्या हातात असताना मी भूतकाळात गेले असते आणि सगळं ठीक केलं असतं. पण लक्ष्मी तिला छान समजावते. सिद्धू म्हणतो, भावना तू वाईट नको वाटून घेऊ. अगं ह्यामध्ये तुझी काहीच चूक नाही. तर त्यांनी भावना म्हणते काय तो काहीच नाही. बरं एक काम कर, तू आवर, मी तुला घरी सोडतो. जयंत कोणाशी तरी केबिनमध्ये बोलत असतो. तेवढ्यात जानू रागाने येते आणि म्हणते, जयंत सर काय चाललं हे सगळं? नाही वाजले किती? अजून विश्वास देशमुख ऑफिसला आलेला नाही आहे. तो हे विसरतो का? तो आपल्या कंपनीमध्ये एका प्रोजेक्टवर पार्टनर आहे, इंटर्न नाही. त्याला ह्या गोष्टीची जराही जाणीव नाही आहे. नाही मला कळतच नाही, एक पार्टनर एवढ्या बेजबाबदारीने कसा वागू शकतो? तो विसरतोय का? आज आपल्याला खूप महत्त्वाची मीटिंग आहे, पण हा माणूस कुठे गायब आहे, याचा काहीही पत्ता नाही आहे. सर मी सांगते, हे विश्वास देशमुखचं बिहेवियर मी खपून घेणार नाही. त्याला जराही जाणीव नाही, त्याच्यामुळे आपल्या कंपनीचं किती मोठं नुकसान होऊ शकतं. कुठला? आता जयंतला खूप हसायला येतं आणि तो म्हणतो, सॉरी जानू, विश्वा नाही याचं कारण मला माहीत असलं तर मी तुला सांगू शकत नाही. त्याला त्याच्या वडिलांनीच घरात डांबून ठेवलंय. जानू मात्र जयंतचा फोन घेते आणि विश्वाला फोन करते, पण तो मात्र दीपीचे उचलतो आणि ती सांगते, मी जयंत सरांच्या ऑफिसमधून बोलते. दीपीजय म्हणतो, मी जयंत सरांशी बोलू शकतो का? आणि सांगतो, सर मी त्याला पाठवतो, पण त्याला सांभाळून घ्या. आता विश्वा येतो आणि छान मीटिंग होते, पण जयंतला खूप राग येत असतो. सिद्धू भावनाला घरी सोडायला येतो. सिंचनाला बघून त्याचा मूडच जातो आणि तो म्हणतो, तू इथे काय करतेस? चल हो घराबाहेर. पण श्रीनिवास आणि लक्ष्मी त्याला अडवतात. तो म्हणतो, काकू हिला तुम्ही घरात घेऊन खूप मोठी चूक केली. पण श्रीनिवास मात्र सिंचनाच्या बाजूने उभे राहतो. एवढंच काय, भावनाही तिच्या बाजूने बोलते. सिद्धू म्हणतो, ठीक आहे भावना, तू आता इथे नाही राहायचं. लक्ष्मी समजावण्याचा खूप प्रयत्न करते, पण सिद्धू काय ऐकत नाही. शेवटी ती म्हणते, भावना तुला जे मनाला वाटेल ना ते कर. भावना आता सिद्धूला व्यवस्थित समजवते. इकडे मीटिंग होते. विश्वा म्हणतो, मी त्यांना सोडून येतो. जयंत म्हणतो, जानू आता तुला विश्वाचा एवढा राग येत होतो आणि आता तू मीटिंग व्यवस्थित केली. ती म्हणते, जयंत सर कामाकडे आपल्याला लक्ष द्यावंच लागेल आणि आता तर मला तुमच्याकडून अथॉरिटी पाहिजे आणि नाही दिली तरी मी मिळवणार. जानू तर निघून जाते, पण जयंतला मात्र खूप त्रास होतो. तो नक्की चाललं काय? हा विश्वा आला, मीटिंगही केली आणि जानूने त्याला माफही केलं. मला असं का वाटतं, ही जानू माझ्यापासून लांब जाते की हा माझा गैरसमज आहे? मला वाटत होता हा विश्वा पुन्हा माझ्या आयुष्यात कधीच येणार नाही, पण पुन्हा आला आणि त्याच्याकडे बघून असं वाटतं त्याच्यावर काहीच फरक पडला नाही. जयंतला खूप राग येत असतो आणि तो म्हणतो, ह्या विश्वाचं काहीतरी करावंच लागणार. नाही जयंत, तुला पहिल्यासारखं वागावंच लागेल, नाहीतर जानू माझ्या हातातून जाईल. आता जयंत स्वतःचं डोकं धरतो आणि मोठ्याने ओरडत असतो. पण जयंतची कशी जिरवली म्हणून जानू खूप खुश असते. ती बाहेर जाते आणि म्हणते, विश्वा आला की नाही तू परत? विश्वा म्हणतो, पण हे तू घडवलं कसं? आता बघूया पुढील भागामध्ये नक्की काय घडणार. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.